विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी इतिहास या विषयाची तयारी करणार आहोत. चला करूया तयारी परीक्षेची. आपल्या या मालिकेअंतर्गत आजच्या भागात आपण प्रश्न क्रमांक 2 ब टिपा लिहा या प्रश्नाची तयारी करून घेणार आहोत. बघा, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. यात 3 टिपा या दिलेल्या असतात, त्यापैकी कोणत्याही 2 सोडवणं आवश्यक असतं आणि 1 टीप ही आपणास 2 गुणांना असते. उत्तर लिहिताना 2 गुणांसाठी 4 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. प्रत्येक मुद्द्यास अर्धा अर्धा याप्रमाणे गुणविभागणी केलेली असते. तर आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तकातील टिपांचा अभ्यास करूया. बघा, पहिली टीप आहे ॲनल्स प्रणाली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या टिपांचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकातील जो भाग आपला वगळण्यात आलेला आहे तो विचारात घेऊन आपण अभ्यास करायचा आहे. बघा, ॲनल्स प्रणाली पहिला मुद्दा आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. त्यानंतर दुसरा मुद्दा, ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. तिसरा मुद्दा, इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. चौथा मुद्दा, ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय इतिहासकारांना दिले जाते. त्यानंतर दुसरी टीप आहे विद्यार्थी मित्रांनो, द्वंद्ववाद म्हणजेच डायलेक्टिक्स. यामध्ये बघा, पहिला मुद्दा, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. दुसरा मुद्दा, उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. तिसरा मुद्दा, या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. चौथा मुद्दा, त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. तिसरी टीप आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. पहिला मुद्दा, युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. दुसरा मुद्दा, त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक यांच्यामध्ये होते, त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोप भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. चौथा मुद्दा आहे, या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या टिपा अशा पद्धतीने मुद्देसूद लिहिणं हे अपेक्षित असणार आहे. यानंतर चौथी पुढची टीप आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. दुसरा मुद्दा, त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. तिसरा मुद्दा, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. आणि चौथा मुद्दा, अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रारंभ केला.
यानंतर 5वी टीप आहे उपयोजित लेखन. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. तिसरा मुद्दा उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग विचारात आहे किंवा प्रचारात आहे. आणि चौथा मुद्दा इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, त्यामध्ये इतिहासाचे उपयोजन होते. 6वी टीप आहे अभिलेखागार. पहिला मुद्दा त्यामध्ये ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. दुसरा मुद्दा अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. त्यानंतर तिसरा मुद्दा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. चौथा मुद्दा पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. यानंतर 7वी जी टीप आहे ती आहे कला. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. दुसरा मुद्दा याच सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. तिसरा मुद्दा कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. चौथा मुद्दा कलेचे 2 प्रकार, एक दृक कला आणि ललित कला आणि दुसरं लोककला आणि अभिजात कला. यानंतर 8वी टीप आहे मराठा चित्रशैली. त्यामध्ये पहिला मुद्दा कला शैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा मुद्दा या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्राच्या स्वरूपातील आहेत. वाई, मेनवली, सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. तिसरा मुद्दा मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यानंतर चौथा मुद्दा एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झालेली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. त्यानंतर 9वी टीप आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता. पहिला मुद्दा आहे माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. दुसरा मुद्दा वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही आणि अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात. तिसरा मुद्दा दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. आणि चौथा शेवटचा मुद्दा या टिपेतला जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. त्यानंतर 10वी टीप आहे प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. 2 वर्तमानपत्रात लेख, अग्रलेख, विविध सदरे लिहिणारे लेखक व संपादक हवे असतात.
तिसरा मुद्दा, बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ हवे असतात. आणि चौथा मुद्दा, इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार निवेदक यांची गरज असते. 11वी टीप, मनोरंजनाची आवश्यकता. पहिला मुद्दा आहे त्यामध्ये, मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजेच मनोरंजनाची साधने होत. निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपट आदी करमणुकीची साधने, लेखन, वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो. दुसरा मुद्दा, उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते. तिसरा, चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. आणि चौथा मुद्दा, छंद वा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यानंतर 12वी टीप आहे, मराठी रंगभूमी. यामध्ये पहिला मुद्दा आहे, ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहांचा समावेश आवश्यक असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर तिसरा मुद्दा, महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतींची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर आले. चौथा मुद्दा, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. पुढची 13वी टीप आहे, खेळणी आणि उत्सव. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, उत्सव व खेळणी यांचा घनिष्ठ संबंध आहे. दुसरा, महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. तिसरा मुद्दा, गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने लागतात. आणि चौथा, बैलपोळा अशा सणानिमित्त मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात आणि लहान मुले या खेळण्या खेळतात. 14वी टीप, खेळ व चित्रपट. बघा, पहिला मुद्दा त्यामध्ये, पूर्वीच्या चित्रपटातून नायक व नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात. दुसरा मुद्दा, अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तिसरा मुद्दा, उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. चौथा मुद्दा, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवर देखील चित्रपट हे निघाले. खेळ व चित्रपट यांचा मुखपटापासून घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. यानंतर 15वी टीप आहे, पर्यटनाची परंपरा. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. दुसरा मुद्दा, तीर्थक्षेत्रांना भेट देणे, स्थानिक जत्रा यात्रांना जाणे, विद्या अभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे या निमित्ताने पूर्वी पर्यटन घडून येत असे. तिसरा मुद्दा, मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे. आणि चौथा मुद्दा, दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. 16वी टीप आहे, कृषी पर्यटन. त्यामध्ये बघा, पहिला मुद्दा, शेती व शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजेच कृषी पर्यटन. दुसरा मुद्दा, शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. तिसरा मुद्दा, अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इस्रायलसारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना
शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत. आणि चौथा मुद्दा शेवटचा, कृषी पर्यटन आज झपाट्याने वाढत आहे. यानंतर 17वी टीप आहे स्थलकोश. त्यामध्ये पहिला मुद्दा, इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत. त्यामध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे स्थानपोथी या ग्रंथात. त्यानंतर पुढचा मुद्दा, प्राचीन भारतीय स्थलकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्रा व यांनी कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्य, अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे. चौथा मुद्दा, स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. यानंतर 18वी टीप आहे सरस्वती महाल ग्रंथालय. त्यामध्ये पहिला मुद्दा, तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेलेले आहे. व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. तिसरा मुद्दा, सरफोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. चौथा मुद्दा, या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपला हा प्रश्न प्रकार पूर्ण झालेला आहे. अभ्यास शांतपणे करायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.